सावी रात्रभर जेलमध्येच असेल का? असा कसा झोपलो मी? काही करून आत्ताच्या आत्ता सावीला सोडवायला जायला पाहिजे. हा. इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत? बाहेर गेले. कधीपर्यंत येतील? माहित नाही, सांगून गेले नाहीत. मग एक काम करा, मला नंबर द्या त्यांचा. तोंड काय बघताय? नंबर सांगा. घ्या. 100. काम असेल ना तर या नंबरवरती फोन लावायचा. तुला माहिती आहे का मी कोण आहे? धैर्य मुजुमदार आहे मी. मुकाट्याने नंबर सांग. चल. नंबर नाही देऊ शकत, तशी साहेबांची ऑर्डर आहे. बरं, सावी नाईक कुठे? त्यांना भेटायचंय मला. ते पण माहित नाही. अरे माहित नाही म्हणजे? कालच तर कस्टडीत घेतलं ना त्यांना. नाही, तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही ना? आता जर एक फोन केला ना तर तुझी काय हालत होईल याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. अहो ते मॅडम सुटले की, म्हणून म्हटलं माहित नाही. कुठल्या? अशी कशी सुटका झाली तिची? अहो ते मी कसं सांगू? आत्या, आत्या, आत्या. अगं भरल्या घरात कशाला ओरडतेस? काय झालं? धैर्य त्यांच्या खोलीत नाहीये. खोलीत नाहीये म्हणजे? कुठे गेलाय? मी त्यांच्या खोलीत त्यांना सगळीकडे शोधलं, पण ते कुठेच नाहीयेत. कुठे गेले असतील ते? दामिनी मुजुमदार इथंच राहतात का? हो, मिस दामिनी मुजुमदार. बोला. मी इन्स्पेक्टर मंजू. सावी नाईकच्या विरोधात तुम्ही जी चोरीची तक्रार दाखल केली आहे त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं. दामिनी मुजुमदार, मला या केसबद्दल तुमच्या घरातल्या सगळ्यांशी बोलायचं. बोलवाल त्यांना? हो. हा माझा मधला मुलगा भास्कर. ही मोठी सून अवंती. आणि ही माझी भाची इरा. माझा मोठा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला. आणि तुमचा धाकटा मुलगा धैर्य मुजुमदार? तो सुद्धा कामानिमित्त बाहेर गेलाय.
बर, राहिली तुमची मधली सून नीता मुजुमदार, त्या कुठे आहेत? नीता आवर आहे. मग बोलवा त्यांना, मला सगळ्यांशी बोलायचंय. ती येऊ नाही शकत. का? येऊ नाही शकत म्हणजे आजारी आहे, जरा आराम करते. अच्छा, नाही ठीक आहे, मग नका बोलू. हं? आराम करू दे. तुम्ही जा, जबाब नोंदवून घ्या त्यांचा. हो हो इन्स्पेक्टर, काय चालवलंय? नीताचा कसला जबाब नोंदून घेते? हा, जबाब नोंदून घ्यायला ती काय गुन्हेगार आहे का? आणि हे काय, एक जेंट्स कॉन्स्टेबल तुम्ही लेडीजच्या रूम मध्ये पाठवताय? नियम कायदे काय माहित आहेत का नाही? एका बाईच्या रूम मध्ये चौकशीला जायचं असेल तर लेडीज कॉन्स्टेबल पाहिजे. आता तुम्ही आम्हाला नियम शिकवणार? नियम शिकवायचे असतील ना, पाळायला पण शिकायचं. सावी नाईकला अटक करताना कुठं होते नियम? विसरलात होता की मुद्दाम तोडले होते? तुम्ही जा, जबाब नोंदवून घ्या. थांबा. यांनी मला ओळखलं तर नाही ना? नेमकी रूम कुठे आहे हे तुम्हाला कसं माहित? आओ, पोलिसांची नजर आहे, माहित नसली तरी बरोबर ओळखतील. कॉन्स्टेबल, जा तुम्ही. तुम्हाला जे काय बोलायचं लवकर बोला, आम्हाला वेळ नाहीये. बसा. सगळे बॉक्स ठेवा इथं. दामिनीबाई, जरा मला सांगाल, यातले तुमचे दागिने कुठले? हेच तर दागिने आहेत ते. दामिनीबाई, अहो काय गडबड करता एवढी? आधी सगळे बॉक्स नीट चेक तरी करा. बघा,
अहो काय झालं? अशा का दचकताय? काय अडचण आहे का? नाही, हे सगळे दागिने सारखेच दिसत आहेत. कसं शक्य आहे? सगळे दागिने एकसारखे कसे असतील? तुमचे दागिने तर खरे होते ना? सो इन्स्पेक्टर, काय बोलताय? खानदानी दागिने होते ते. अस्सल. बर, मग आपण एक काम करूयात, सगळे दागिने एकदा चेक करूया. जे खरे असतील ते तुमचे. हा, सोनाराला बोलवा. कोण तुम्ही? अहो इकडे काय करताय? अहो अहो दरवाजा नव्हता सांगत तुम्ही. वहिनी, मी आहे सावी. सावी, मीच आहे. सावी, सावी, वहिनी, सावी मला प्लीज माफ कर ग. खरं मला सगळं करायला यांनी भाग पाडलं. मुद्दाम नाही केलं मी. सावी, खरंच माफ कर सावी. वहिनी, अहो काय करते तुम्ही? उठा बरं, उठा. सावी, सावी. शांत व्हा. वहिनी, कशी शांत राहू सावी? माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं. आय एम सॉरी सावी, खरंच मला माफ कर. विश्वास ठेव, माझ्या हातात काहीच नव्हतं ग. मी काहीच करू शकत नव्हते. सावी, तुला तर माहिती आहे ही माणसं किती नालायक आहेत ती. आपल्या आर्याच्या जीवावरून. वहिनी, मला माहिती आहे सगळं. तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करूच शकत नाही. तुमचा नक्कीच काहीतरी नाईलाज असणार. सावी, तू त्या डिवोर्स पेपरवर सही करत नव्हती ना, म्हणून करत. वहिनी, अहो मला सगळं माहिती आहे. सावी, सावी, तू प्लीज पोलिसांना माझं नाव सांगू नको. नाही तर ते या लोकांसोबत मला सुद्धा जेलमध्ये नेतील आणि मग आर्याचं काय होईल? आणि अहो शांत व्हा की जरा. अहो असं काही होणार नाहीये बघा. मला फक्त एक गोष्ट सांगा, हे सगळं तुम्हाला कुणी करायला सांगितलं? मी जर सावीला आईंचं नाव सांगितलं आणि आईंना ते कळलं तर त्या मला सोडणार नाहीत. वहिनी, अगं सावी, कोण म्हणून असं काय विचारते? तुला तर माहिती आहे ही सगळी माणसं कशी आहेत ती. त्यात तुझा सगळ्यात जास्त राग जी व्यक्ती करते त्या व्यक्तीनेच मला हे करायला सांगितलंय. धैर्य, एवढं होऊन सुद्धा वाटलं होतं तुम्ही या सगळ्याच्या पाठी नसावं. खरं नाही, माझा तो समज सुद्धा तुम्ही खोटा पाडला. सावी, आईंनी केलंय का हे सगळं? आईंनी केलंय. वहिनी, मला तुमच्याकडनं अजून एक हेल्प पाहिजे. माझी? आता फक्त मी सांगाल तेवढं करा प्लीज.
मॅडम, हे सगळे दागिने खोटे आहेत. कसं शक्य आहे? सगळे दागिने कसे खोटे असतील? अहो ते आता आम्हाला कसं माहिती? पण आता जी गोष्ट उघडकीस येते ती अशी आहे की ज्या दागिन्यांच्या चोरीवरून तुम्ही सावी नाईकवर केस केली ते खोटे होते. हे होऊ शकत नाही. ते सगळे दागिने खरे होते. नीताने स्वतः नीताने काय? नीताने काय? नीताने स्वतः तिच्या डोळ्यांनी बघितलंय सावीला दागिने चोरून नेताना. खरंच वाटल्यास तुम्ही तिला विचारू शकता. अहो ते तर आम्ही विचारणारच आहोत. हे बघा, नीता आलीच. नीता, नीता तू 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 सांगितलं होतंस ना मला, तू स्वतः बघितलेस सावीला दागिने घेऊन जाताना त्या दिवशी. तू तू सांगितलं होतंस ना? हा, सांगितलं होतंस ना? हो की नाही? मग सांग यांना, सांग. पण दागिने घेऊन जाताना जरी बघितलं असलं तरी ते दागिने खरे आहेत की खोटे आहेत हे बघितलं होतं का? चोरीला गेलेले दागिने खरेच होते हे कशावरून? मग खरे दागिने कुठे गेले? ते शोधायला आलो. आमचं कामच आहे ते. खोटं बाजूला करून खऱ्याचा तपास करणं. झडती घ्या घराची. बघा कुठं सापडतायत का दागिने. हा काय फालतूपणा आहे? आमच्या घराची झडती घ्यायचा काय संबंध आहे? संबंध आहे. दागिने गायब झाले तर ते शोधावे लागणार ना. सावी नाईकच्या घराची झडती घेऊन झाली. आता इथली झडती घेणं भाग आहे. चला लागा कामाला. आई, काय प्रकार आहे हा? पोलीसवाले आपल्या घरात काय करतायत? धैर्य जर का चुकून सावीबद्दल बोलला तर सगळं नाटक उघड व्हायचं.
मी तुला हे सगळं नंतर सांगते. आत्ता काहीच विचारू नकोस. तुझा रूम मध्ये जा. दामिनी मुजुमदार, मी मगाशीच सांगितले मला घरातल्या सगळ्यांशी बोलायचंय. हे इथंच थांबतील. ए इन्स्पेक्टर, माझ्या आईशी नीट बोलायचं हं? आम्ही कोण आहोत विसरू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील. धमकी कुणाला देतोस रे? इन्स्पेक्टर आहे मी आणि आत्ता ड्युटीवर आहे. हा युनिफॉर्म काय जत्रेतून विकत आणून नाही घातला. सरकारी अधिकाऱ्याचा अपमान केल्याच्या गुन्ह्याखाली 8 टाकायला 2 मिनिटं नाही लागणार. त्यामुळं आवाज खाली आणि रिस्पेक्ट न बोलायचं. भास्कर, भास्कर शांत बस. काही बोलायची गरज नाहीये आणि तसंही आपण काही केलेलंच नाही. शोधायचं ना त्यांना, शोधू देत ना. काही सापडणार नाहीये त्यांना इथे. दागिने सापडले मॅडम. बघा दामिनी मॅडम, काय सापडलंय आम्हाला तुमच्या घरात? हेच ते दागिने आहेत ना जे चोरीला गेले होते? हो, दागिने तर हेच आहेत. चेक करायला द्या.
हे सगळे दागिने खरे आहेत मॅडम. म्हणजे खरे दागिने घरातच होते, ते चोरीला गेलेच नव्हते. दादा थँक्यू. या तुम्ही. कुणाच्या खोलीत सापडले दागिने? हा मॅडमच्या रूम मध्ये. काय तुम्ही माझ्याकडे काय हात दाखवताय? काही काय माझ्या खोलीत कसे काय असतील दागिने? शक्यच नाही हे. आता बघा तुम्ही खोटं बोलताय. हे बघा, हे सगळं इथं बोलून उपयोग नाही. आता तुम्हाला जे बोलायचंय ते पोलीस स्टेशनला जाऊन बोला. कॉन्स्टेबल अटक करा यांना. हत्या थांबवा यांना, खोटं बोलतायत हे. माझ्या खोलीत कसं काय असतील दागिने? थांबा. दागिने आणि माझ्या खोलीत शक्यच नाही. आता तुम्ही सांगा ना यांना थांबवा. तुम्ही सोडा, तुम्ही थांबा जरा, थांबा. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. दागिने माझ्या खोलीत असूच शकत नाही. सोडा मला, सोडा. आता खोटं बोलतायत हे, सांगा ना यांना, थांबवा जरा यांना. बोला यांना कोणीतरी, थांबा. मी काही केलं नाही, हे खोटं बोलताय. हे खोटं बोलतायत. माझ्या खोलीत दागिने असूच शकत नाही. हे दागिने तर नीता वहिनीने स्वतः जाऊन सावीच्या खोलीत ठेवले होते. नीता वहिनी सांगा ना यांना, तुम्ही गप्प का बसलाय? बोला. हत्या. सावी, तू इथे? हा, आत्ता माझ्या लक्षात येते. म्हणजे तुम्ही हा ठरवून केलेला प्लॅन आहे तर? म्हणजे चोरीला गेलेले दागिने माझ्या घरात ठेवून तुम्ही इराला अटक करताय? वा रे वा, इन्स्पेक्टर मंजू, हे मात्र बरोबर नाही केलं तुम्ही. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. दामिनी मुजुमदारच्या घरात येऊन तिलाच चॅलेंज करताय?
तुमची धमकी तुमच्याकडेच ठेवा. दामिनी मुजुमदार, आम्ही हे जे काय नाटक केलं ते तुमच्या नाटकाला उघडं पाडण्यासाठी. हे चॅलेंज नव्हतं, तर सावीवर होत असणाऱ्या अन्यायाला मोडून काढण्यासाठी घातलेला घाव होता. आणि आता राहिला प्रश्न कारवाईचा. तर सावी नाईकवर खोटा आरोप केल्याच्या गुन्ह्याखाली आम्हीच तुम्हाला आत टाकू शकतो. आणि सावी, मी तर म्हणते करच तक्रार यांच्या विरोधात. त्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत.